नमस्कार. आज मी तुम्हाला अस्सल कांदा लसूण मसाला म्हणजेच मसाल्याचा डब्बा उघडला तर किचनमध्ये वास दरवळला पाहिजे अशा खास चवीचा मसाला कसा घरच्या घरी करायचा ते दाखवणार आहे. मसाल्याचा मुख्य घटक कांदा. इथे मी अर्धा किलो कांदा बारीक उभा पातळ चिरून घेतलेला आहे. मी हा कांदा असाच घातलेला आहे. तेल वगैरे काहीच घातलेलं नाही आहे. यामध्ये थोडंसं मीठ घालत आहे. मीठ घातल्यामुळे कांद्याला पाणी सुटते आणि या पाण्यातच आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा आहे. पाणी आटल्यावर साधारण 25 ग्राम तेल मी घालत आहे. आता जरी तेल कमी वाटत असले तरी जसजसं कांदा तळला जाईल तसं त्याला तेल सुटू लागते. या मसाल्यामध्ये कांदा वाळवून न घेता मी तसाच तळला आहे, ओलाच तळलेला आहे. या प्रक्रियेला जरी वेळ जास्त लागत असला तरी यामुळे कांद्याचा जो एक स्वाद या मसाल्यामध्ये टिकून राहतो. मसाल्यामध्ये कांदा आहे हे तुम्हाला जाणवतं. कांदा असा ब्राऊन तळला पाहिजे. कांद्यातला पाण्याचा अंश जाऊन तो पूर्णपणे तळला गेला पाहिजे. असा तळला की गॅस बंद करून तो तव्यावर असंच राहू द्यावा. थंड होईपर्यंत. दुसरं साहित्य म्हणजे इथे मी 50 ग्राम आलं आणि 100 ग्राम लसूण छान सोलून मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची आणि वाटताना अजिबात पाण्याचा वापर न करता त्यात थोडंसं मीठ घालून बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. तव्यावरचा भाजलेला कांदा आता आपण काढून घेऊया. आता तव्यावर थोडंसं तेल घेऊन त्यावर आलं लसूण पेस्ट छान परतून घ्यायची. जास्त लाल करायची गरज नाही, नाहीतर त्याचा वास बदलतो. 2 मिनटं परतून घ्यायचं फक्त. आता आपण इथे 100 ग्राम धणे घेतलेले आहेत आणि 50 ग्राम सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते बारीक किसून घेतलेलं आहे आणि 50 ग्राम लाल मिरची घेतलेली आहे. आता आपण धणे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. जास्त लाल करायचे नाही, अगदी गरम करून घ्यायचे त्यांना व्यवस्थित. आता मी धणे काढून घेत आहे आणि त्याच पद्धतीने सुकं खोबरं पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खोबरं चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि आता मी त्यात लाल मिरची पण भाजून घेणार आहे. लाल मिरची व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. हे सर्व मसाले आता आपण व्यवस्थित थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊ. आता हे सर्व सामग्री मी एका ताटात काढून घेत आहे. आता मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहे. 5 ग्राम तमालपत्र, 5 ग्राम दालचिनी, 1 मोठा चमचा खसखस, तीळ, थोडेसे मेथीचे दाणे, 5 ग्राम काळी मिरी. सर्व साहित्याचं प्रमाण आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. हे सर्व खडे मसाले व्यवस्थित असे आपल्याला मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत. सर्व साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. डिस्क्रिप्शन आवर्जून चेक करा मैत्रिणींनो. घरच्या घरी आपल्याला अगदी कमी वेळेत मस्तपैकी कांदा लसूण मसाला कसा करायचा तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत. आता आपण सर्व मसाले व्यवस्थित असे भाजून घेऊया. सुरुवातीला तमालपत्र भाजून घ्यायचं, नंतर त्यात दालचिनी, लवंग, काळी मिरी, इतर सर्व गरम मसाले जेवढे पण खडे गरम मसाले आहेत ना, सर्व खडे गरम मसाले आपण व्यवस्थित असे त्याच्यात भाजून घेऊया. असे व्यवस्थित मसाले भाजून झाले की त्यात मी 1 चमचा, मोठा चमचा आहे, अंदाजे म्हणाल तर 10 ग्राम हळद घेतलेली आहे. ही हळद पण आपण व्यवस्थित अशी ह्या खडे गरम मसाल्यांबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायची. आता गॅस बंद आहे. या बंद गॅसवरच खसखस, तीळ आणि मेथी दाणे
हे फक्त नॉर्मली गरम करून घ्यायचे आहेत आपल्याला, जास्त भाजायची गरज नाही. फक्त गरम केले तरीसुद्धा चालू शकतात. मी पण तेच केलेलं आहे. आता ह्यांना मी काढून घेत आहे. आता हे सर्व मसाले व्यवस्थित असे थंड करून घ्यायचे आणि नंतर सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्सरला लावून बारीक अशी त्याची पावडर करून घेऊया. सर्वात अगोदर मी हे खडे गरम मसाले मिक्सरला लावत आहे. खडे गरम मसाले व्यवस्थित असे बारीक वाटून घेऊया. मसाल्यामध्ये ना हिंग टाकत आहे आणि व्यवस्थित असं त्यांना बारीक वाटून घेत आहे. आणि आता आपण त्यात खसखस, तीळ आणि मेथी दाणे हे पण अगदी बारीक असे वाटून घेणार आहोत. त्यानंतर सुकी लाल मिरची वाटून घ्यायची. असे क्रमाक्रमाने व्यवस्थित असे वाटून घेतलं ना की बरं पडतं. कारण आपलं मिक्सरचं भांडं आहे ना सुके मसाले वाटेपर्यंत सुकं असतं, म्हणून मी सुरुवातीला सर्व सुके मसाले वाटून घेतलेले आहेत. इथे लाल मिरचीसुद्धा वाटून झालेली आहे. आता धने वाटून घ्यायचे. धनेची पण अगदी बारीक अशी आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता सर्व मसाले कसे अगदी बारीक असे वाटून घेतलेले आहेत. आता सुकं खोबरं वाटून घ्यायचं. सुकं खोबरं वाटायला जास्त वेळ लागत नाही, म्हणून सुकं खोबरं आता मी मिक्सरला वाटून घेत आहे. सुकं खोबऱ्याने बघा कसं छान असं तेल सोडलेलं आहे. आता ते मी या मसाल्यांवर टाकून घेत आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचं आपला जो कांदा लसूण मसाल्याचा मुख्य घटक आहे कांदा, त्याला आता बारीक असा आपण वाटून घेणार आहोत. म्हणजे एकंदरीत घेतलेले सर्व मसाले आपण बारीक असे दळून घेतलेले आहेत. आता हे सर्व मसाले आपण सुरुवातीला हाताने मिक्स करून घ्यायचे. सर्व मसाले कांदा लसूण आलं लसूण पेस्ट आहे ते सर्व एकजीव करून घ्यायचे. आता इथे थोडीशी मी हिंग शिल्लक ठेवलेली ना, ते हिंग पण टाकून घेत आहे. आणि मसाल्यांना छान कलर यावा त्यासाठी काश्मीरी लाल तिखट मसाला घरातलाच आहे. हा मसाला ह्याच्यात व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. आणि मी इथे 1 वाटी मीठ घेतलेलं आहे, ते सुद्धा या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे मसाला व्यवस्थित एकमेकांना चोळून घ्यायचा. आणि आता पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यातून मी एक वेळा असं फिरवून घेत आहे, म्हणजे व्यवस्थित सर्व मसाले एकजीव होतील अशा प्रकारे. वाटलेला मसाला पुन्हा मिक्स व्हायला पाहिजे ना, म्हणून मिक्सरमधून परत फिरवून घेतलेलं आहे. अशा प्रकारे संपूर्ण मसाला एक वेळा मिक्सरमधून पुन्हा फिरवून घ्यायचा, जेणेकरून व्यवस्थित असा मिक्स होतो. अशा प्रकारे आपली कांदा लसूण चटणी तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.